सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। आज माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आम्ही तक्रार देण्यासाठी आलो। जिल्हा कृषी अधिकारी मुरली बाबाराव इंगळे आणि जिल्हा कृषी सहाय्यक संजय मांगीलाल राठोड या दोन व्यक्तीने आमच्या विरुद्ध ज्या खोट्या तक्रारी दिल्या, 10 जुलैला आम्ही रीतसर निवेदन दिले, कायद्यानुसार आम्ही आंदोलन केले, परंतु खोटी तक्रार आमची 13 तारखेला केली। या खोट्या तक्रारी करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि शासकीय पदाचा गैरउपयोग करून या संजय मांगीलाल राठोड सहाय्यक प्रशासकीय कृषी अधिकारी यांनी याच्या पदाचा गैरवापर करून, पदाचा दुरुपयोग करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। यासाठी आम्ही आज सर्व कार्यकर्ते या संजय मांगीलाल राठोड आणि कृषी जिल्हा अधीक्षक मुरली बाबाराव इंगळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर यांना सस्पेंड केलं पाहिजेत अशी मागणी आज माननीय पोलीस जिल्हा अधीक्षक यांना निवेदनाच्या माध्यमातून आम्ही दिली। लवकरात लवकर या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे। जर यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही विभागीय उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा अमरावतीला जाऊन आम्ही या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करणार आहोत। कारण की आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही रीतसर आंदोलन केले होते। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणं गुन्हा आहे का? अरे या दोन अधिकाऱ्यांनी आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले, परंतु आमच्यावर खोटे तक्रारी दाखल करून आमच्यावर विनाकारण आमच्या 15 कार्यकर्त्यावर खोट्या तक्रारी दाखल केल्यामुळे या अधिकाऱ्यांना निलंबित केलंच पाहिजेत। राजकीय लोकांनी आंदोलन केलं, परंतु त्याच्यावर कुठलीही यांनी कारवाई केली नाही। आम्ही फक्त आंबेडकरीवादी असल्यामुळे आमच्यावर या दोन अधिकाऱ्यांनी कृषी सहाय्यक संजय मांगीलाल राठोड आणि जिल्हा कृषी अधिकारी मुरली बाबाराव इंगळे यांनी आमच्यावर खोट्या तक्रारी केल्या। यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आज आम्ही SP साहेबांना मागणी केली। आम्ही MIDC पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही तक्रार दिली। लवकरात लवकर MIDC पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा हे तक्रार आमची घेण्यात यावे, आमचा FIR दाखल करण्यात यावे, नाहीतर आम्ही अकोला जिल्ह्यात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। आणि या दोन अधिकाऱ्यांच्या लवकरात लवकर आम्ही विभागीय तक्रार सुद्धा करणार आहोत। या दोन अधिकाऱ्यांना आम्ही सस्पेंड केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। कारण की खोट्या तक्रारी आमच्या दाखल केल्या, मग खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि अशा खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्याला सस्पेंड केलंच पाहिजे। हे या व्हिडिओच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो। लवकरात लवकर या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करा हेच मागणी करतो। जय शिवराय, जय भीम।